जे काही म्हणतात पर्वकाळ असतील, परंतु सर्वात मोठा पर्वकाळ असणारा हा गुरु पौर्णिमेचा असतो. कारण की चंद्र त्या ठिकाणी खूप बलवान आहे, परंतु त्याला गरज कशाची आहे? पौर्णिमेची गरज आहे. आली तिला पौर्णिमा जैसा उन्नीस साली चंद्रमा तैसे हुई विरोधमा गुरु कृपा तया. म्हणजे त्या चंद्राला पौर्णिमेने जर आलिंगन जर दिलं तर तो चंद्र काय होतो? पूर्ण होतो. ती गुरु पौर्णिमा आज आहे. खरोखर माझ्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा मी भंडाऱ्या डोंगरावर एका साधूकडे भगवद्गीतेची संहिता घेत होतो. मी दररोज त्या ठिकाणी 5 श्लोक ते साधू मला द्यायचे आणि ते दररोज दुसऱ्या दिवशी मला पण घ्यायचे. एके दिवशी ते 5 श्लोक मी काय केले, वरच्या पानावर लिहिले आणि ते कंठस्थ करत होतो. त्या साधूने विचारलं, काय म्हणजे तुझ्या खिशामध्ये काय आहे? काय नाही म्हणजे काहीतरी आहे. ते श्लोक आहे भगवद्गीतेची. अरे म्हणजे बोलता हे श्लोक तू पाठ करशील आणि ते पाठ टाकून देशील, ते श्लोक तुला पायदळी जातील. नाही म्हणजे स्वामी मी तसं करत नाही. ते पाठ एखाद्या घराच्या मुलाला पूर्ण टाकत असतो. नाही म्हणजे तुझी लायकी नाही म्हणजे भगवद्गीता शिकण्याची. त्या साधू लोकांना त्या ठिकाणी माझा विचार केला, माझा प्रतिकार केला. मी त्या भंडारा डोंगरावर खूप रडलो आणि मी म्हणलं असे साधू महापुरुष माझ्या जीवनामध्ये पाहिजे की याच्यानंतर मला रडायचं कामच करू नये. त्याच्यानंतर ज्ञानोबरांनी श्री क्षेत्र ऋषिकेशला मला स्वामीजीची भेट करून दिली. स्वामीजीची भेट झाल्यानंतर थोडा लघु सिद्धांत बोलणी हातामध्ये घेतली. पंचसंधी कंठस्थ करत 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 तो पाठ पुढे गेला, परंतु मला ते काही आवडत नव्हतं. मी तो एक पाठ सोडून दिला आणि जंगलामध्ये पुन्हा की त्या लघु सिद्धांत कोंडीला रडत बसायचो. एके दिवशी म्हणतात प्रतिपदेचा दिवस असल्याने स्वामीजींची पुन्हा भेट झाली. अरे म्हणले, मला वाटतं तू करून गेला असेल महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पाठाला बसलो तर अक्षरशः म्हणतात स्वामीजी स्वतः त्यांच्या आचार्याकडे आठवण करायचे आणि आम्हाला त्या ठिकाणी शिकवायचे. खरोखर गीता भवनची भिक्षा वगैरे खूप आनंददायी वेगळा होता. त्याच्यानंतर ती साधकांची परिस्थिती पाहिल्यानंतर स्वामीजीला कधीकधी दुःख वाटायचं की सर्व साधक एकत्रित असावे, सर्व साधकांची व्यवस्था चांगल्या प्रकारे व्हावी. म्हणून आपल्या या भूमीची त्या ठिकाणी पुत्र असणारे श्री हरिभक्त परमपूज्य आदरणीय प्रार्थना आरोग्यजी महाराजला यांनी विनंती केली, स्वामींना विनंती केली, आम्हा सर्व साधकांना विनंती केली आणि या पंचक्रोशीतील भाग्यवान मंडळीच्या प्रेमास्तव कारणास्तव या ठिकाणी ही सर्व मंडळी हरिहर लोक श्री क्षेत्र या वेदांत साधनामध्ये आली. तर या परिसराने सुद्धा या माता माऊलीने सुद्धा आम्हाला खूप प्रेम दिलं. यांनी किती प्रेम दिलं हे आम्ही सांगू शकत नाही. यांचं प्रेम आम्ही कुठे ठेवू शकतो की ज्याप्रमाणे सोनं जर खायचं असेल तर त्याला मंजुषा नावाची भीती लागते. तसं म्हणतात परिसराचं जे प्रेम आहे ते त्या ठिकाणी आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवू. कारण की श्री गुरुचे पाय जय हृदय श्री पाय. श्री गुरु काय करतात? श्री गुरु सांगतात की परीक्ष लोकांतर वचितान ब्राह्मण निवेदन आया नास्त्य प्रतिदेन तर विज्ञानार्थम सगुणेवाभिगच्छति समित पाणी श्रोत्रिय करतात. हे साधका तुझ्या गंगोत्राची वगैरे काय करतो परीक्षा कर. त्यांचं देव किती प्रेम आहे की तुला काय करू इच्छितात आणि कळल्यानंतर शुद्धी माता सांगते ब्रह्म निवेदन आया. ब्रह्म नाम जो साधक त्या साधकाला वैराग्य प्राप्त होते. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर तो अभ्यासामध्ये लागतो, साधनामध्ये लागतो. आता एवढंच आहे की नामोबाई म्हणतात असे श्री गुरु महापुरुष भेटल्यानंतर करायचं काय? ये शरीराची माती नैरविक ती चिठी येत श्री गुरु श्रीचरण भेटतात श्री गुरुंचे. म्हणून स्वामीजींनी आम्हाला दाखवलेलं आहे, स्वामीजींनी आम्हाला विज्ञान दिलेलं आहे. ते म्हणतात कानाला हात लावून आम्ही सुद्धा प्रत्येक गुरुबंधूंनी
आपल्याला करायला पाहिजे आणि तेच कार्य त्या ठिकाणी परमपूज्य प्रातस्मरणीय स्वामी ब्रह्मानंद स्वामीजी या ठिकाणी चालवत आहेत. म्हणून अशा आचार्य भगवंताचे चरणी नाम घालून नतमस्तक होतो आणि स्वामींची जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतावर चालू इच्छितो. भविष्य काळामध्ये ही दिग्गज मंडळी एकेकाचा नमुना पेश करतोय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दवल्लभं सद्गुरु वाचोनी संसारी कारक नशेची निष्ठंक आनकोनी इंद्र चंद्र देव ब्रह्मादी गौरी संशयाची शैलीची दिचिना पवित्र पावन्या श्री क्षेत्र वेदांत साधनास्थळी गोकुळ लाडवडा या गोकुळामध्ये प्रतिवर्षाच्या नियमाप्रमाणे याही वर्षी स्वामींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी व्यास पौर्णिमा साजरी होत आहे आणि या व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण स्वामींचं आता छोटे स्वामीजी आणि मोठे स्वामीजी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि या ठिकाणी स्वामीजींनी नमुना दाखवण्याचे ठरवले. नमुना दाखवणं आवडेल पण या ठिकाणी आशीर्वचन आपण स्वामीजींच्या समोर उभा आहोत देणे योग्य पात्र नाही. कारण स्वामीजींचं वर्णन सद्गुरूंचं वर्णन आपल्या मुखाने होणं शक्य नाही. कारण काळी वाणो आता नपुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. श्री संतांची या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जसं भगवान ज्ञानोबा अर्जुनाच्या मुखामधून बोलतात की देवा संत वृंदे नमस्कारी दे का घडे तरी पूजिजे हे वाचोनी केवे निंदिजे स्वय वाचा. आपल्या जीवनामध्ये महत्त्वपूर्णेने महत्त्वभाग्याने सद्गुरूंची संतांची भेट होत असेल तर त्यांना आपण नमस्कार केला पाहिजे. आपल्यामध्ये ज्ञानोबा ऐकत असेल तर त्यांची कायेने वाचेने पूजा केली पाहिजे. जसं नाथबाबा बोलतात की घाली संताशी आसनी पूजा करी काया वाचनानी एका जनार्दनी जाणी इच्छे देते बोलवी. कायेने वाचने आणि मनाने व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सद्गुरूंचं जर पूजन केलं तर सद्गुरू ह्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात. आणि शास्त्र सांगते जोपर्यंत आपल्या श्वासामध्ये श्वास आहे आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत 3 गोष्टी आपल्याला कायम वंदनीय असल्या पाहिजे. यावर जीवोत्रयो वंद्या गुरु वेदांत ईश्वरः आदो ज्ञानाप्तये पश्चात कृतज्ञ निवृत्तये. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या सद्गुरू वेदांत आणि भगवान परमात्मा हे तिन्ही आपल्याला वंदनीय असली पाहिजे. का आपण जर साधक असू तर आदो ज्ञानाप्तये अगोदर ज्ञान प्राप्ती करता. आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालं बोध प्राप्त झाला आपलं कर्तव्य संपत नाही. पश्चात कृतज्ञ निवृत्तये आपल्यावर कृतज्ञतेचा आळ येऊ नये म्हणून आपण व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरूची मात्र कायेने वाचनीय आणि मनाने पूजा केली पाहिजे. आपले सद्गुरू आपल्याला जे पुण्याने प्राप्त झाले ते सामान्य नाही. कारण देवी भागवतामध्ये असे वर्णन आहे की दुर्लभोही गुरुदेवी शिष्य वृत्ता पहारता बहवः गुरवः संती शिष्य वित्ता पहारता. या जगामध्ये शिष्याचं धन हडप करणारे भरपूर गुरु आहेत या जगामध्ये. पण शिष्याच्या अंतःकरणामधला जो 3 काळापूर्वी अग्नी लागलेला आहे तो हरण करणारे सद्गुरू मात्र या जगामध्ये दुर्लभोही गुरुदेवी शिष्य वृत्ता पहारता. कारण मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहे ती
ते प्रशंसिता लाभवावे. कदाचित आपण कुठेही बसल्यावर वाचतो आणि स्वामीजी असे आहेत आपल्याला स्मरण जरी झालं तरी ज्ञानोबा म्हणतात ते आपल्या योग्यतेपर्यंत आपल्याला पोहोचून देत असतात. आपल्या तरी त्या जास्त पौर्णिमेच्या निमित्ताने स्वामीला पाहायला भेटते, आपल्याला त्यांचं काही वाचन पूजन करायला भेटते. आपण भगवान परमात्मेच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी एवढीच प्रार्थना करायची की आतापर्यंत जसं स्वामीजींनी आमचं रक्षण केलं, आपल्या सर्वांचं रक्षण केलं, इथून पुढेही स्वामीजींच्या छत्रछायेखाली आमचं रक्षण होत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. मी माझ्या वाणीला पुन्हा रामकृष्ण. यानंतर आणि सत्यवान महाराजांनी आणि जराडे महाराजांनी कशी काय कृपा केली आहे बघा, की अख्ख्या दिंडीमध्ये भुजंग वाजवत बसला, त्याची बोटही कपली तर नाही, ते हारण आहे. हारण आहे ना, समजत नाही का? काय माणसं? माझे शिष्य या. आम्ही त्याचं कौतुक करतो. मनामध्ये अहंकार आणू नकोस आणि बाबाची सेवा करायची आणि मुलांना शिकवायचं. बरं बघ किती असं त्याच्या चेहऱ्यावर दुःख आलंच नाही, त्रास आलाच नाही, द्वेष आलाच नाही. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दं पूर्ण ब्रह्मपरानन्दं समारोहं श्री क्षेत्र वेदांत साधनास्थळी गुरुकुल गाडेवडगाव या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पूजनीय स्वामीजी त्याचप्रमाणे श्री गुरु छोटे स्वामीजी आणि गुरुवर्य गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण गुरुपूजनाचा सोहळा दरवर्षी आयोजित करत असतो. याही वर्षी आपण सर्वजण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे या ठिकाणी मी बोलण्याकरता उभा आहे. खरं पाहिजे तर आता अर्जुन जसा देवाला म्हणतो श्रीरंगी मोहगा आपल्या बोलण्याचा प्रसंग आला तर स्वामीजींच्या पुढं असं डायरेक्ट ओपन कधी आला नाही. आज पहिल्या वेळेस आल्यामुळं अर्जुनासारखी परिस्थिती मान्य होत आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात बाबा ते ज्ञान पहिला लगे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीची. मनुष्य जीवनाची किती कर्तव्यता, मनुष्य जीवनाची उदारता ही कितीही कर्म केल्याने नसून ज्ञान प्राप्ती करून घेतल्यामध्ये आहे, ज्ञान प्राप्त करून घेण्यामध्ये आहे. आणि ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला गुरूंच्या जवळ जावं लागेल, जे की क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू आहेत. अशा गुरूंच्या जवळ जाऊन त्यांची सेवा करून आणि उपासना करून त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. मग ते प्राप्त करण्याकरिता माऊली सांगतात की तनु म्हणून दिवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. आपण आपला कसल्याही प्रकारचा अहंकार अंतःकरणात न ठेवता त्या ठिकाणी सेवा करायची. आम्ही पाठला असताना एक ब्राह्मण देवता या ठिकाणी आमच्यासोबत पाठला होत्या आणि स्वामीजींनी त्यांना सेवा दिलेली होती. ज्या बादल्या आहेत स्त्रीच्या वगैरे त्या उचलायच्या आणि मला खूप त्याचा आनंद वाटायचा की त्यांच्या मनामध्ये म्हणजे ते उचलायचे ह्याचा आनंद नाही वाटायचा. हे वाटायचं की आपण ब्राह्मण आहोत,
चवीमध्ये घेऊन वापरायच्या. अशी कसल्याच प्रकारचा अहंकार न ठेवता सेवा केल्यानंतर गुरु प्रसन्न होऊन आपल्याला ज्ञान देत असतात. आता श्लोक सांगितला गुरु ज्ञान देतात, तर ते ज्ञान सामान्य नाही. रामेश्वर महाराजांनी सांगितलं की मंत्रतंत्र उपदेशाची घरोघरी गुरु आहेत आई असे गुरु आहेत. परंतु खरे गुरु कोण? गुरु शब्दाचा अर्थ सांगत असताना गुरुगीतेमध्ये श्लोक येतो, गुरु शब्दस त्वनंधकारः, गुरु शब्दस तन्निरोधकः, अंधकार निरोधत्वात् गुरु इत्यभिधीयते. अर्थात गुरु हे जे दोन वर्ण आहेत त्यातला जो गु आहे तो गु म्हणजे अंधकार आहे आणि रू म्हणजे त्या अंधकाराचा निराश करणारे जे कोणी आहेत त्यांना गुरु म्हणायचं. ज्ञानोबा श्री गुरूंचं वर्णन करताना म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. शिष्याच्या जीवनामध्ये आनंदाचा वर्षाव करणारे श्री गुरु असतात. मग आनंद कधी प्राप्त होतो? तर रू शब्दस्थ निरोध, अर्थात अज्ञानाचा अंधकार निघून गेला म्हणजे आनंद, अज्ञानाचा अंधकार निघून गेल्यानंतर आनंद शिष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. तशी अवस्था अजून काही प्राप्त झालेली नाही, पण स्वामीजींच्या आशीर्वादाने तशी अवस्था प्राप्त व्हावी. या ठिकाणी स्वामीजी आणि आचार्यजी दोघांच्याही चरणाजवळ बसून आम्ही पाठ श्रवण केले. ते ज्ञान आमच्या चरणामध्ये उतरावं असं आजच्या पर्व काळावरती देवाच्या आणि गुरुवाऱ्यांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. यानंतर हरिभक्तपरायण गोरख समाज झाले. आमच्याही जीवनामध्ये ज्यांचं असणारं सानिध्य आम्हाला लागलं असे असणारे परमपूज्य श्री गुरु स्वामीजी. जास्त काळ काय राहण्याचा योग आला नाही, पण जेवढं काय असणारं राहिलं तेवढ्यामध्ये असणारं स्वामींचा त्या ठिकाणी कृपाशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला. या आत्म्यांच्या विषयी सद्गुरूंच्या विषयी बोलत असताना आपल्या आचार्यांनी गुरुवर्यांनी असणारा अशा पद्धतीने सांगितलेला आहे. कल्पना आविद्या केली जगाची व मायुपाधीशी व बोलीची ती या नाथांच्या वचनाप्रमाणे कल्पना अविद्या त्यात असणाऱ्या त्या ठिकाणी जीव दशेला प्राप्त होतो. ए रवी वायामध्ये हे नाव, ए रवी कल्पनाचे सारे व जयाचेही संगे जीवन अशा वस्तू ज्ञानोबा म्हणतात. मायेनं असणारा शिव उपाधीला प्राप्त झाला, तसं असणारं कारुण्य नावाची उपाधी ग्रहण केली आणि कारुण्य नावाची उपाधी घेऊन असणारं जे प्रकट झालं प्रकरण करतो ते म्हणजे श्री गुरु आहे. अमृत अनुभवामध्ये बोलत असताना ज्ञानोबाने पहिल्याच गुरुवर्याचा खुलासा केलेला आहे. आता उपाय वसंतो जो आज्ञेचा आहे व जंतू अमृतची परिवर्तन कारुण्याचा. अमृत असं असणारं ते परब्रह्म तत्व तुमच्या आमच्या कल्याणाकरता कृपेकरता धारण केलेलं आहे असे श्री गुरु स्वामी आहेत. कशा करता ते धारण केला? अमृत अनुभवामध्ये ज्ञानोबांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. अविद्येची मी आडवे भुंजीत जीवपणाचे भवे तया चैतन्याची मी धावे काढून ज्ञानोबारा अमृत अनुभवामध्ये म्हणतात, हे तुम्ही आम्ही असणारा अविद्यारूपी मनामध्ये जन्मामध्ये असणारा त्या ठिकाणी अडकून ठेवले होतं आणि त्याच्यामधून सोडवण्याकरता असणारे श्री गुरूंना त्या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे असे असणारे श्री गुरु स्वामीजी आहेत. ज्यांच्या प्रत्येक शब्दामधून कोणतीही क्रिया जरी श्री गुरु स्वामीजींची असेल तर ते आपल्या कल्याणाचे असेल. श्री गुरु स्वामीजींच्या जवळ आल्याच्या नंतर जसं योग वासिष्ठामध्ये वर्णन केलेले दर्शनात स्पर्शनात शब्दात कृपया शिष्य देहके जनय समावेशम शांभवम सहिदेशिकः. योग वासिष्ठामध्ये जे सांगितलेले दर्शनाने हे असताना सद्गुरूंचे आशीर्वाद ज्ञानोबायांनी जसं म्हटलेले दर्शनी प्रशस्तीशी ठावो पुण्यपुरुषा किंवा संभ्रमाच्या आयते स्नेहोदय साय व्यक्ती का दर्शनाच्या प्रशस्ती पुण्यपुरुषी ज्ञानोबाला वर्णन करतात. म्हणून स्वामीजींच्या दर्शनाने हे असणाऱ्या त्या ठिकाणी आनंद आहे. दर्शनात स्पर्शनात स्पर्श जरी स्वामीजींना असणारा केला पण त्या कवेना निमित्तानं हात दिला, पाठीवर असणारा हात ठेवला किंवा एखाद्या वेळेस असणारा त्या ठिकाणी रागाने जरी रागावले स्वामीजी तरीही असणारे महाराज त्यांच्या त्या स्पर्शामध्ये काय आहे? कृपा आहे. दर्शनात स्पर्शनात शब्दामध्येही असणारे कृपा आहे. सहज जरी बोलले तरी ती कृपा असणार त्याच्यामध्ये आहे. सुभाषितकार म्हणतात, परिचरितव्या हा संतो यद्यपि कथयन्ति सर्वोपदेशं यास्तेषां स्वैर कथा ता एव भवन्ति शास्त्राणि.
ज्ञानोबा तेच म्हणतात तयाचे विसाट शब्द म्हणजे स्वामीजी काही जरी या ठिकाणी असताना बोलले तरी ते कल्याणा करता आहे आणि विशेष म्हणजे आमचा अहंकार घालवण्या करता आहे. ज्ञानोबारा वर्णन करत असताना मला एकच तुकडा ज्ञानोबारांचा एक आठवतो, अहंकाराच्या उरावली. ज्ञानोबारांची एक ओळी आहे बरं का. आमच्या ठिकाणचा जो अहंकार आहे वेळोवेळी पदोपदी असणारं घालवण्याचं काम श्री गुरु स्वामीजींनी असणारे केलेले त्यांच्या शब्दांनी केलेलं आहे. मी मोठा महाराज आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी धनवान आहे, ते काहीही कोणत्याही प्रकारचा अहंकार या ठिकाणी गुरुकुलामध्ये पाहायला भेटत नाही. असं ही श्री गुरु स्वामीजींची आपल्यावरची कृपा आहे. गुरु म्हणजे तरी नेमकं काय, गुरु शब्दाचा विचार करत असताना ग्रंथांनी असं सांगितलेले गकार सिद्धिद प्रोक्त. ग शब्दाचा अर्थ होतो सिद्धी देणारा. कोणती सिद्धी देतात? अष्टसिद्धी देतात का सद्गुरू नाही. ज्ञानोबारा म्हणतात कोणती सिद्धी देतात? जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपुले हाती. चौथी सिद्धी म्हणजे नाम मोक्ष. मोक्ष देण्याचं काम असणारे श्रीगुरु करतात. म्हणून असे असणारे श्रीगुरु आहेत. गकार सिद्धिद प्रोक्त रेफ पापस्य हरकः. रकार असणारा त्यामधील पाप आपलं नाहीसा करणारा आहे आणि ओकारो विष्णू व्यक्तस विष्णू स्वरूप असे असणारे सद्गुरू आहेत असं वर्णन आपल्या ग्रंथांनी केलेलं आहे. म्हणून सुरुवातीला श्री गुरु स्वामीजींकडे आम्ही आलो. आल्याच्या नंतर असणार इथं आलो काही कळत नाही काय नाही असं ऐकलं होतं की इथं आल्याच्या नंतर 10 उपनिषद वगैरे शिकवल्या जातात, प्रस्थांत्र शिकवल्या जाते. पण प्रस्थांत्र सुरुवातीला लघु असते हे काय माहित नव्हतं. आणि मग सुरुवातीला ज्यावेळेस आल्याच्या नंतर ते शब्दच मुखामध्ये बसायला अक्षरशः असणार 14 माहेश्वर सूत्र पाठ करण्याकरता 15 दिवस माझे गेले बरं का. त्यावरून माझ्या बुद्धीचा अनुमान आपण लावू शकता. पण म्हणून विनोदाने जर म्हणायचं झालं आम्हाला नमुने सूत्र पाठ करण्याकरता 8 दिवस लागणारे आम्ही नमुने. पण तरीही श्री गुरु स्वामीजींच्या कृपेने असणार एक नमुना म्हणून प्रस्तुत होतो. ही श्री गुरु स्वामीजींची कृपा असणारे आहे. म्हणून त्यांच्याच कृपेनं वेळोवेळी पदोपदी जे काही चाललेलं आहे त्यांची कृपा आहे, त्यांच्या शब्दावर आहे. आणि जसं स्वामीजींनी सांगितलं तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये वागायचा प्रयत्न करतो, तसा असणारा होण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याकडे पाहून असणारा चालण्याचा प्रयत्न करतो. असे श्री गुरु स्वामीजी आम्हाला लाभलेले आहेत. आणि या ठिकाणी असणारं जे काही थोडंफार सेवा स्वामीजींची घडली आज समोर बोलतोय हे असणारे श्री गुरु स्वामीजींचाच आशीर्वाद आहे. आपल्याला या ठिकाणी श्री गुरु स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होतो. श्री गुरु छोटे स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होतो. जी जी श्री गुरु स्वामीजी म्हणतात मी आपल्या आश्रमामध्ये येण्याच्या आधी परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य नामदेवजी बाबा ढोळे चारठणकर श्री गुरु बाबांकडे असणारे सुरुवातीला एकदम सुरुवातीला लहानपणी बाबाकडे गेलो होतो. आणि नंतर त्या ठिकाणी स्वामी तिथं शिकत असताना स्वामीजींचा आणि बाबांचा परिचय फार जुना आहे. ज्यावेळेस स्वामीजी ऋषिकेशला वगैरे कैलास आश्रमाच्या ठिकाणी तिथं होते त्यावेळेस 2 विद्यार्थी स्वामीजींकडे असणारे बाबांनी पाठवले होते. पण गंमत अशी झाली श्री गुरु बाबा विनोदानं नेहमीच सांगतात त्या विद्यार्थ्यांना तिथं बाबा सोडून आले. बाबा म्हणतात आम्ही येण्याच्या आधी संस्थेत विद्यार्थी हजर. ते काय त्यापैकी असणार आदरणीय एक विद्यार्थी असणारे राहिले होते बाबा सांगतात. पण बाबांच्या जवळही असणारे काही काळ गेला आणि शिकत असताना बाबांनी सांगितलं आता इथं राहू नको, तू दुसरीकडे वृंदावनला जा नाहीतर चातुर्मासाला जा. वृंदावनला जा म्हटल्याच्या नंतर घरच्यांनी पाठवायला तयार नव्हते. बाहेर जायचंय, लांब जायचंय, तिथं असणारं काही सुख सुविधा कसं आहे काय माहित नाही. घरचे म्हणजे वृंदावनला नको म्हणजे चातुर्मास ऑप्शन राहिला. आपला आश्रमाचा ऑप्शन होता चातुर्मासाला जा. तेवढ्यामध्ये असणार त्या ठिकाणी म्हणजे आमचे बाबा सांगत असतात बाबा म्हणतात 4 महिने चातुर्मास आणि 8 महिने सत्यनाश. असं होऊ नये. म्हणजे 4 महिने तिथं राहशील शिकशील आणि 8 महिने पुन्हा इकडं तिकडं फिरशील हे करशील. त्याच्यापेक्षा काय कर तू होळला जा. आणि म्हणून श्री गुरु स्वामीजींकडे असताना मला पाठवण्यात आलं. आणि इथं आल्याच्या नंतर तुळकीमूर्ती जी काही सेवा असताना माझ्याकडून घडली हा त्याचाच असणारा त्या ठिकाणी काय आहे प्रसाद आहे, स्वामीजींच्या कृपेचा प्रसाद आहे. म्हणून श्री गुरु चारठणकर बाबा असतील, श्री गुरु स्वामीजी असतील, छोटे स्वामीजी असतील. आणि इथून गेल्याच्या नंतर काही थोडंसं वास्तव्य मला घडलं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणचे कुरेकर बाबा आणि संपूर्ण गुरुवारी मंडळी या महात्म्यांच्याही चरणी असणारे नतमस्तक होतो. श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण.
व्यक्तिमत्व पाहतायत का? हा? दरवेळेला त्यांचं नाटक मागून येणार आणि सगळ्यात पुढे बघ. हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलेत का? येते का आवाज? हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलेत का? याचे वडील अत्यंत गरीब आहेत, परिस्थिती अत्यंत नाजूक, तरी पण ह्याने पूर्वजन्मामध्ये अतिशय पुण्य केलेलं आहे. याला सर्प चावला, काय झालं? त्याचं विष सगळ्या शरीरामध्ये भिनलं, सगळं शरीर थरथर करायला लागलं, उभं राहता येत नव्हतं. अशी सगळी परिस्थिती त्याची आहे. परमेश्वराने त्याला जसं तसं बरं केलं आणि हा माणूस उभा राहिलेला आहे. गीता भवनामध्ये पैठणला सुरुवातीचं शिक्षण यांनी घेतलं. याच्यानंतर माझ्याकडे आलेलं आहे. बाबांजवळ यांनी शिक्षण घेतलेलं आहे. अनेक पुस्तकं ग्रंथ पूर्ण केली आहे. माझ्याजवळही करतोय. हा माणूस भगवंताने याच्यावर एवढी कृपा केलेली आहे की संत वाङ्मयामध्ये कितीतरी अभंग, कितीतरी प्रमाण पाठ आहे. आम्ही शिकवत असताना तो म्हणून दाखवत असतो, हे बघा याच्यावर हे प्रमाण, याच्यावर हे प्रमाण लिहून घ्या. त्याचप्रमाणे संस्कृत मधले जे उपनिषद वगैरे ग्रंथ आहेत हे त्याला अत्यंत पटापट लागतात. आणि आपण जे सांगतो तो मान डोलावून किंवा हे बोलून त्याच्या चेहऱ्यावर दिसतो की त्याला कळलेलं आहे. अत्यंत प्रतिभावंत माणूस आहे. आणि ह्याने जर अहंकाराला नियंत्रणामध्ये ठेवलं तर भविष्य काळामध्ये हा मोठा विद्वान झाल्याशिवाय राहणार नाही. जुन्या काळामध्ये काय आपल्या जीवनामध्ये घडलेलं आहे या गोष्टीला धरून रडत बसू नये. वर्तमान काळामध्ये आपण काय केलं पाहिजे? आपली सारी शक्ती, सगळी प्रतिभा, सगळी युक्ती कामाला लावून आपलं जीवन उज्ज्वल करावं. शिवाजी महाराजांचं जीवन उज्ज्वल आहे. अत्यंत प्रतिभावंत आणि विद्वान, बुद्धिमान अशा तऱ्हेचा हा कौतुक केलंय ते डोक्यात जाऊ नये एवढीच माझी विनंती आहे. आणि परमेश्वराचं हे सगळं दान परमेश्वराचं आहे असं समजून त्यानं जर केलं तर त्याची वाटचाल सुंदर होणार आहे. मी त्यांना बोलायला देतोय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मार्ग हा दायवला जेथे नाही गोवा गुंती, श्री गुरु प्रसन्न झाले निवारली अवघी भ्रांती. शरण एका जनार्दनी झाली संतोषी वृत्ती, अंधपण फिटले निवारली पुनरावृत्ती. परमपूजनीय आदरणीय परमहंस परिव्राजकाचार्य स्वामीजी महाराज, त्याचप्रमाणे परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी श्री ब्रह्मानंदजी बाबा, तसेच आजी माझी सर्व असणारे गुरुबंधू, त्याचप्रमाणे गुरुतुल्य असणारे सर्व गुरुबंधू सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. आणि या ठिकाणी परमपूजनीय स्वामीजींची असणारी कृपा, त्या कृपेमुळेच मी आतापर्यंत या स्थितीला पोहोचलेलो आहे. माझ्या पूर्वजीवनाचा जर विचार केला तर अत्यंत दयनीय अशा प्रकारची माझी अवस्था होती. सर्प चावला होता, चालता येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं. 2 ते 3 वर्ष जवळपास मला चालता आणि माझ्या असणारे जे आई वडील आहेत त्यांनीच मला त्या ठिकाणी जेवण खाऊ घातलं. स्वतः पाणी सुद्धा पिता येत नव्हतं. अशा प्रकारची अवस्था असताना मी काही आता आपल्या जीवनात काही खरं नाही म्हणून आत्महत्येसाठी मी प्रवृत्त झालेलो होतो. परंतु गावाजवळच एक सप्ताह चालू होता आणि त्या ठिकाणी
तुकाराम बीज होती, त्याने तिथं सप्ताह होता आणि तिथं शिष्टी म्हणून काहीतरी त्यांनी बोललं आणि मी तो शब्द ध्यानात ठेवला आणि पैठण या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर अत्यंत दयनीय अवस्था होती. चालता चालता खूप वेळेस पडायचो, परंतु त्या ठिकाणी परमपूजनीय आदरणीय बाजीराव बाबा जवळेकर, त्याचप्रमाणे विष्णूजी महाराज जगताप यांच्या असणाऱ्या कृपेमुळे त्या ठिकाणी मला त्यांनी वास्तव्याला त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली, त्या ठिकाणी ठेवलं आणि तिथं सुद्धा मला जीवन जगण्याचा असणारा मार्ग त्यांनी दाखवला. आणि त्यानंतर विष्णूजी महाराज जगताप यांनी परमपूजनीय स्वामीजींकडे मला पाठवलं आणि पाठवल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर ग्रंथ स्वामीजींकडे झालेले आहेत आणि बाबांजीकडे सुद्धा सुरू आहेत. आणि मला एकच सांगायचं आहे की मार्ग हा दैवला जेथे नाही गोवा गुंते, कारण की श्रीगुरू जीवनामध्ये आल्यानंतर ते असा मार्ग आपल्याला दाखवतात की ज्या ठिकाणी गुंतागुंती राहत नाही. कारण की प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्य अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता राया अपाया माझी अनेक पडे. जर आपण जीवनामध्ये श्रीगुरूंचं सानिध्य केलं नाही तर त्या ठिकाणी प्रवृत्ती म्हणजे कोणतंही कार्य असो आणि निवृत्ती अर्थात मोक्ष मार्ग जरी आपल्याला मिळवायचा असला तर श्रीगुरूंची आवश्यकता जीवनामध्ये असते. आणि माझ्या जीवनामध्ये मला सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू असे असणारे श्रीगुरू माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाले आणि म्हणून अशा श्रीगुरूंनी मला हा मार्ग दाखविलेला आहे. मार्ग हा दाविला जेथे नाही गोवा गुंती, श्रीगुरू प्रसन्न झाले निवारली अवघी भ्रांती. कारण की जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी दुःखातून निवृत्त होऊ शकत नाही आणि तो असणारा भ्रम श्रीगुरू प्रसन्न झाल्यानंतरच निवारण होऊ शकतो. आणि अशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये श्रीगुरू माझ्यावर प्रसन्न झाले आणि माझ्या जीवनामध्ये असणारा जो काही भ्रम होता, जे अज्ञान होतं, त्या अज्ञानाला घालवण्याचं काम श्रीगुरूंनी केलेलं आहे. जे अंधाळेपणा होता म्हणजे अज्ञानपणा होता तो या ठिकाणी स्वामीजींच्या कृपेने गेलेला आहे असं मी निश्चित या ठिकाणी सांगू शकतो. झालेले शब्द श्रीगुरू स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो, बाबाजींच्या चरणी अर्पण करतो. आणि बाबाजी आता तुम्ही बोलणार तर त्याला बोलवलं. शिवम हर हर शिवशंकर नीलकंठ गंगाधर छाये माते चंद्र विराजे तन नान नान ना तन नान नान ना तन नान नान ना नान नाना तन नान नान ना तन नान नान ना तन नान नान ना नान नाना जटाकटाह संभ्रमं भ्रमण्डिलिं पनिर्चरे विलोलबीजि वल्लरी विराजमान मूर्धनि दगद 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरति कंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धर स्फुरत कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोद में तु वस्तुनी जटा भुजंग पिंगल स्फुरत फणा मणिप्रभा कदंब कुंकुमद्रोह प्रलिप्त दिग्वधुमुखे मदांध सिंधुर स्फुरत वगुत्तरीय मेतुरे मनोविनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरी सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसूनधूलिधोरणी विधुचरांग्री पीठभू भुजंग राजमाली आणि बद्धजाट जूटक श्रीचिराय जायतांच कौर बंधु शेखर ललाट चत्वरज्वल धनंजय स्फुलिंग बा निपीत पंचसायकं नमन्निलिंपनायकं सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपाली संपदे शिरोजटालमस्तुना कराल बाल पट्टिका दगद 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 धनंजया उत्कृता प्रचंड पंचसायके धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस पुरति कंठ संतति प्रमोदमान मानस
शंभोचितं कच्चिदं कजच्चिदं कच्चिदं तमच्चिदं भजे अथर्व सर्वमण्डलाकलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणावधूव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मकान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे जय तदभ्रयुभ्रमभ्रमद्भुजङ्गमश्वस विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालबाल अव्यवाट धिमित 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 ध्वनि मृदंग तुंग मंगल ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचंड पंचसायके दुषद्विचित्र तल्पयोर भुजंग मुक्ति कसचर गरिष्ठ रत्ननष्टयो सुरद्विपक्ष पक्षयोः तुमारविंद चक्षो प्रजामय महेन्द्रयोः समप्रवृत्तिक कदा सदा शिवं भजाम्यहम् कदा निर्जरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्तमंजलिं वहन् विलोल लोल लोचनो ललाम बाल लग्नकः शिवेति मंत्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् इमं नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवन् पठस्मरन् नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि जैनं शङ्करस्य चिन्तनं पूजावसानसमये दशभक्तगीतं यशम्भुपूजनपरं पठति प्रदोषे तस्य स्थिरामृतगजनऋतुरं नियुक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः इति श्रीरामकृतं शिवताण्डवस्तोत्रं सम्पूर्णम् चौथीत गेलेला आहे. याच्यावर बाबांनी मेहनत घेतलेली आहे. आणि एवढं लांब लचक शिवतांडव स्तोत्र त्याच्याकडून पाठ करून घेतलं. आज जर एवढ्या लहानपणी जर एवढं मेहनत करत असेल तर ते आमच्याजवळ 10 वर्ष राहिलो तर या बाकीच्या लोकांसारखं श्रेष्ठ बनून जाईल. तेव्हा जे कोणी मोठे बनणारे असतात ना सुरुवातीला त्यांचे गुण दिसून येतात की हे मोठं होणार आहे, हे मोठं होणार आहे. मोठे होणारा मधली ही 2 नमुने दाखवून दिले तुम्हाला, एक मृदुंग वादक आणि हे. तेव्हा आता पूर्ण करतो बाबांना बोलायला लावतो. नाही नाही कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ